हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी स्पेशल शाही राजभोग आईस्क्रीम। कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण फक्त दुधापासून हे आईस्क्रीम बनवणार आहोत। कुठलेही आईस क्रिस्टल तयार न होता मलाईदार असे आईस्क्रीम आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे 1 लिटर म्हशीचे दूध घेतले आहे, ते 2 भागात डिवाइड केले आहे। तर आईस्क्रीम बेस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर, कॉर्नफ्लॉवर, दूध आणि ड्रायफ्रूट्स। हे दूध मी जे 1 लिटर दूध घेतले त्यापासून थोडंसं बाजूला काढून ठेवलं आहे। आता अर्ध्या दुधापासून आपण खवा बनवून घेऊ। मी इथे खवा बनवण्यासाठी दूध उकळत ठेवलं आहे। त्या दुधाचा आपण व्यवस्थित खवा बनवून घेऊ आणि आपले जे अर्ध दूध आहे, अर्धा लिटर दूध, त्याचा आपण आईस्क्रीमचा बेस बनवून घेऊयात। आता इकडे मी आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी दूध उकळत ठेवले आहे। दूध 5-10 मिनिटं थोडे उकळू द्यायचे। त्यात केसर घालूयात, म्हणजे आपल्या आईस्क्रीमला छान कलर येईल। जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही फूड कलर वापरला तरी चालेल। येलो फूड कलर वापरायचा आहे। थोडं दूध व्यवस्थित उकळू द्यायचं। 5-10 मिनिट थोडंसं दूध उकळू देऊ, दाटसर होईपर्यंत। तुम्ही बघू शकता केसरचा कलर किती छान आला आहे। आता आपलं दूध उकळून झालंय, त्यात आपण साखर टाकून घेऊया। मी पाऊण वाटी साखर घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकतात। साखर व्यवस्थित विरघळून घेऊ। अजून परत 5 मिनिटं दूध उकळू द्यायचे आहे, म्हणजे आपले साखरेपासून जे पाणी सुटेल ते व्यवस्थित उकळून जाईल। आपलं दूध व्यवस्थित उकळून झालं आहे। आता आपण त्यात कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ। मी जे थोडं दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यात 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ॲड करते आणि त्याची व्यवस्थित स्लरी बनवून घेऊयात। इथे आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून झाली आहे। आता ती आपण दुधात ॲड करून घेऊ। आता कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा घालवण्यासाठी दूध परत थोडा वेळ उकळून घेऊयात। दूध दाटसर होईपर्यंत आपल्याला उकळवायचे आहे। इकडे आपल्या खव्यासाठी दूध उकळत आहे। बऱ्यापैकी दूध आपलं आटलं आहे। आता अजून 5-10 मिनिटात आपला खवा तयार होईल। अशी साय मोडत राहायची सारखी, म्हणजे खाली दूध लागणार नाही।
आता आपलं दूध व्यवस्थित उकळलं आहे. दूध असं दाटसर होईपर्यंत उकळवायचं आहे. तुम्ही बघू शकता पळीला कोटिंग कसं बसलं आहे. तोपर्यंत आपल्याला दूध व्यवस्थित उकळवायचं आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि बाजूला ठेवू. तोपर्यंत इकडे आपला खवा पण तयार झाला आहे. आता अगदी 2 मिनिटात आपला खवा तयार होईल. आपला खवा इथे तयार झाला आहे. तो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण जो आईस्क्रीमसाठी बेस बनवला होता तो एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ. त्यात आपण जो खवा बनवला होता तो टाकून घेऊ. आता त्यात मलाई ॲड करून घेऊ. तुम्ही मलाईच्या ऐवजी दूध पावडर वापरली तरी चालेल. दूध पावडर एवढीच घ्यायची आहे. ते मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. ते आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेऊयात. आता हे मिश्रण आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवूयात. आता 2 तासानंतर आपला आईस्क्रीमचा बेस सेमी सॉलिड झाला आहे. तर आपण तो परत एका मिक्सरच्या जारमध्ये काढून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. या प्रोसेसने आपल्या आईस्क्रीमला जे आईस क्रिस्टल तयार होतात ते होणार नाही. आपला आईस्क्रीम अगदी मलाईदार असं होईल. आता ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आणि परत ते एका कंटेनरमध्ये काढून घेऊयात. आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते बारीक कट करून आपण त्या आईस्क्रीमवर टाकून घेऊयात. अर्थातच हे शाही राजभोग आईस्क्रीम आहे, त्यामुळे भरपूर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल आहेत. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल. आता आपले व्यवस्थित ड्रायफ्रूट्स घालून झाले आहेत. आपण आता आईस्क्रीमचा बेस रात्रभरसाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवूयात. आपला आईस्क्रीम आता तयार झाला आहे. आपण उघडून बघू कसं झालंय. तुम्ही बघू शकतात अगदी मलाईदार असं आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे.
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरतात फक्त दुधापासून आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे। तुम्ही उन्हाळ्यात लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी हे आईस्क्रीम नक्की ट्राय करा। अगदी सॉफ्ट आणि मलाईदार असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, मजेत राहा। बाय।